नमस्कार. युसेन विशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी मोठ्या वेगानं सुरू आहे. कित्येकदा लक्ष वेधण्यासाठी किंवा वोट बँकसाठी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली जात आहे. नुकतंच काही जबाबदार लोकप्रतिनिधींनी सनातन धर्मावर खालच्या पातळीवर अतिशय हीन शब्दात टीका केली आणि यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. सामाजिक उलथापालथ देखील सुरू आहे. या सर्व घडामोडींवर सनातन संस्थेचं काय मत आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या सर्व घडामोडींबद्दल त्यांचं मत काय आहे. तुमचं खूप खूप स्वागत. सनातन धर्म हा असमानता पसरवणारा धर्म आहे आणि अतिशय खालच्या शब्दामध्ये डेंग्यू, मलेरिया असे शब्द वापरून टीका करण्यात आली. उदयनिधी स्टॅलिन असो किंवा प्रमुखचे खासदार असो केराच्या किंवा महाराष्ट्रातील आमदार जितेंद्र आव्हाड असो किंवा वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे असो यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. यावर तुमचं मत काय? नाही, महत्त्वाचं काय की गेल्या सलग 5 दिवसात 5 विधानं आली आहेत. पहिले तर उदयनिधी स्टॅलिनचं जे वक्तव्य आहे, उदयनिधी स्टॅलिन हे जबाबदार तामिळनाडूतले मंत्री आहेत, पुन्हा मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत. त्यांचं वक्तव्य असं आहे की सनातन धर्म हा डेंग्यू मलेरियासारखा आहे आणि संसर्गजन्य रोग जसे संपवावे लागतात तसा सनातन धर्म हा नष्टच करावा लागेल. जिथे धर्मच नष्ट करण्याची गोष्ट सुरू आहे, मला सांगा, पृथ्वीवर एक जरी हिंदू आहे तर सनातन धर्म आहे. आणि धर्मच नष्ट करायचा आहे तर हिंदू पहिले नष्ट केले पाहिजेत. 10 वर्षांपूर्वी अकबरुद्दीन ओवैसी जे बोलतोय की 15 मिनिटांसाठी पोलीस हटवा, 100 कोटी हिंदूंना आम्ही पाहून घेऊ, अगदी त्या भाषणात आणि आजच्या या वक्तव्यात साम्य आहे. आणि हे कुठेतरी एखाद्या समुदायाविषयी, धार्मिक समुदायाविषयी घृणा निर्माण करणारं, द्वेष निर्माण करणारं वक्तव्य आहे. याची नोंद भारत सरकारने घेतली पाहिजे होती. राजा त्यांचे वक्तव्य तर इतकं भयानक आहे. त्यांनी सांगितलं HIV सारखा हा धर्म आहे. मला सांगा, HIV ही काही एकाची उपाधी झाली, उपमा झाली हिंदू धर्मासाठी? ज्या धर्माने प्रभू श्रीरामांसारखे आदर्श राज्य दिले, ज्या धर्माने विश्वशांतीसाठी यज्ञ करण्याची किंवा प्रार्थना करण्यासाठी एक प्रकारे घोषणा केली, त्या धर्माला तुम्ही HIV म्हणता, कुष्ठरोगासारखा म्हणता? आश्चर्यकारक आहे. प्रियांक खरगे काँग्रेसचे लीडर आहेत, कर्नाटकमधले मिनिस्टर आहेत. त्यांचं वक्तव्य असं आहे की सनातन धर्म हा रोगासारखा आहे. आजपर्यंत त्या पक्षाचे जे राहुल गांधी अध्यक्ष आहेत किंवा म्हणूया आपण राष्ट्रीय नेते आहेत, ते ठिकठिकाणी जाऊन आपलं गोत्र सांगतायत. दत्तात्रय गोत्र आहे असं माझं सांगतात, जानवं घालून फिरतात. प्रत्यक्षात दत्तात्रय गोत्रच नसतं, अत्री गोत्र असतं. पण अशा प्रकारे सांगणाऱ्या व्यक्तींनी, मंदिरांमध्ये जाऊन पूजा करणाऱ्या व्यक्तींनी आजपर्यंत याचा निषेध नोंदवलेला नाही आहे. जितेंद्र आव्हाड आज ते तिकडे फॅलिस्टाईन आणि इस्रायलचं जे युद्ध सुरू आहे त्या युद्धामध्ये सेव गाझाचे टी-शर्ट घालून फिरतायत आणि सनातन धर्म संपवण्यासाठी सनातन धर्म देशाला लागलेली कीड असं सांगतायत. निखिल वागळे सुद्धा हेच बोलतोय. 5 दिवसामध्ये सलग 5 लोक जेव्हा एखाद्या विषयावर वक्तव्य देतात ना, तेव्हा आपण सावध झालं पाहिजे की नॅरेटिव्ह सेट केलं जातं आहे सनातन धर्माच्या विरोधात. आणि हे नॅरेटिव्ह जे आहे ते हिंदू धर्म संपवण्यासाठीच आहे. याच्यामध्ये सेक्युलरिस्ट आणि कम्युनिस्ट एकत्रित काम करतायत, हे लक्षात घेतलं पाहिजे. मला हे सांगायचा उद्देश आहे की काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की 6-7 वर्षांपूर्वी भारत तेरे तुकडे होंगे ही घोषणा त्या JNUमध्ये झाली होती. तेव्हा हेच कन्हैया कुमार, उमर खालिद किंवा हे सगळे सेक्युलरवादी, राहुल गांधी स्वतः जाऊन त्या JNUमध्ये गेला की पोलीस कसेच पोहोचले JNUमध्ये युनिव्हर्सिटी असताना. एक प्रकारे भारत तोडण्याचं समर्थन सुरू होतं. नंतर गेल्या वर्षी राहुल गांधींनी वक्तव्य दिलं की भारत हा राष्ट्र नाही आहे, संघांचं राज्य आहे. म्हणजे भारत तोडण्याची जी एक नॅरेटिव्ह सेट करायचं आहे, ते नॅरेटिव्ह हे लोक सेट करत होते. त्यानंतर मग मी हिंदू आहे आणि हिंदुत्व काहीतरी राजकीय आहे अशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधींकडनं किंवा सेक्युलरवादी राजकर्त्यांकडनं वारंवार यायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग माता आणि मातृत्व हे शब्द जसे वेगळे असू शकत नाही, तसं हिंदू आणि हिंदुत्व वेगळं असू शकत नाही असं जेव्हा चर्चा सुरू झाल्या तेव्हा हे नॅरेटिव्ह फसलं. म्हणून आता नवीनच नॅरेटिव्ह सुरू झालं की सनातन धर्मच नष्ट करा. आणि हे जास्त गंभीर आहे, कारण आपल्याकडे एखाद्या धार्मिक समूहाला लक्षित करणारं एखादं जर विधान होत असेल तर आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत की याविषयीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यामुळे या नॅरेटिव्हच्या संदर्भात आपण जागृत झालं पाहिजे असं मला वाटतं. हे नॅरेटिव्ह सेट करतायत धर्माच्या विरुद्ध, हिंदू धर्माच्या विरुद्ध. ज्या लोकांनी अशी वक्तव्य केली ते एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे, त्यांच्या बोलण्यात काही तथ्य वाटतं का तुम्हाला?
नाही, बिलकुल यात तथ्य नाहीच आहे. कारण सनातन धर्म काय आहे त्यांनी कधी ऐकलेलं, वाचलेलं आणि अभ्यासलेलं नाही आहे. मुळात सनातन धर्म हा पूजापाठ यांच्याशी संबंधित नाही आहे. हा कर्तव्य कर्माशी संबंधित असलेला धर्म आहे. हा जगातला एकमात्र असा धर्म आहे की जो सिद्धांताची भाषा बोलतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक हे सांगतो की समजा मी माझ्या आईचा पुत्र आहे तर मला आईसाठी पुत्रधर्म लागू आहे. मी माझ्या पत्नीचा पती आहे तर मला पतिधर्म लागू आहे. आणि माझ्या मुलीचा पिता आहे तर मला पिताधर्म लागू आहे. म्हणजे स्त्री विषयक 3 नाते जर माझ्या घरात आहेत तर तिघांविषयीचे माझे कर्म वेगळे असल्यामुळे माझा धर्म वेगळा आहे. आणि हा 100 वर्षांपूर्वी पण होता, 100 वर्षांनंतर पण असणार आहे असाच धर्म, पुत्राचा, पतीचा किंवा पित्याचा, कुटुंब आणि व्यवस्था. स्थळाचा सुद्धा. म्हणजे अमेरिकेत सुद्धा हेच धर्म आहे आणि तो थायलंडमध्ये गेला तरी हाच धर्म असणार आणि भारतात सुद्धा हाच असणार आहे. म्हणजे धर्म हा कर्माशी संबंधित आहे, गृहस्थ धर्म आहे. तर माझ्या वृद्ध माता पित्यांचा सांभाळ आणि माझ्या पुत्रांचं संगोपन हा माझा धर्म झाला. दुकानदाराचा धर्म ग्राहक हित आहे, डॉक्टरचा धर्म स्वास्थ्य रक्षण आहे, भक्ताचा धर्म ईश्वराची उन्नती प्राप्ती करून घेणं आहे. त्यामुळे प्रत्येकाचं कर्म हेच त्याचा धर्म आहे आपल्याकडे, आणि हा सैद्धांतिक धर्म आहे. त्यामुळे हे ज्या प्रकारे वक्तव्य केली जात आहेत ती इतकी बेताल आहेत, ज्याचा कोणी अभ्यासशून्य वक्तव्य आहेत. आपण म्हणू उचलली जीभ लावली टाळ्याला असं जे म्हटलं जातं तशा प्रकारची वक्तव्य आहेत. ज्यांनी धर्माचा अभ्यासच केला नाही त्यांना आपण जबाबदार वक्तव्य कसं म्हणू शकू? आहेत तर जबाबदार नेते व्यवस्थित बसलेले, पण धर्माचा अभ्यास केलेला नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करतायत. ॲक्च्युली त्यांची जी वक्तव्य आहेत त्याला हेट स्पीच म्हणूया आपण. तर अशा प्रकारच्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयात सुमोटो किंवा काही याचिका दाखल करण्याचे म्हणजे प्रावधान आहे त्यामध्ये. तर याला हवा तसा विरोध होताना दिसत नाही. यावर तुमचं मत काय आहे? नाही, इतकं स्पष्ट मत आहे. 28 एप्रिल 2023 म्हणजे आजपासून आपण म्हणूया 6 महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की कुठल्याही धार्मिक समुदायाविषयी द्वेषमूलक वक्तव्य जर केली जात असतील आणि पोलीस त्या राज्यातले असतील तर पोलीस महासंचालकापासून सर्वांनी स्वतः दखल घेऊन मोठो म्हणजे स्वतःहून दखल घेऊन पुढाकार घेऊन, कोणी तक्रार दाखल करायला गेलंच नाही पाहिजे, स्वतःच दखल घ्यायची आहे आणि तक्रार दाखल करायची. मग ती पेपरमधली बातमी असो किंवा एखाद्या सोशल मीडियावरील पोस्ट असो, कोणाचं भाषण चित्रीकरण करून व्हायरल झालेली क्लिप असो, या सगळ्यांचा आधार सर्वोच्च न्यायालयाने मानलेला आहे. असं असताना आज महाराष्ट्रात जे महाराष्ट्र सरकारने अलीकडेच प्रतिज्ञापत्र सादर केलं सुप्रीम कोर्टात, 30 लोकांवर हेट स्पीचच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले. कोणाच्या विरुद्ध आहेत? विश्व हिंदू परिषदेचे शंकर गायकर, धनंजय देसाई हिंदू राष्ट्र सेनेचे, कालीचरण महाराज जे विदर्भातलेच आहेत, राजासिंग ठाकूर जे भाजपचे नेते आहेत, आमदार आहेत, जे सुदर्शनचे चव्हाणके आहेत, प्रत्येकावर 4 खटले. संभाजी भिडे गुरुजी 2 खटले. हिंदू जन आक्रोश मोर्चा ज्यांनी काढला त्या हिंदू जनआक्रोश मोर्चांवर आयोजकांवर 10 खटले. एकूण 30 खटले सगळे हिंदू समाजावर. आणि सरतनसे जुदाची घोषणा करून त्या उमेश कोल्हेला अमरावतीत मारलं. त्या सरतनसे जुदा ही काय हेट स्पीच नव्हती? त्याच्याविषयी कुठे चर्चा होत नाही. आज जितेंद्र आव्हाड आणि निखिल वागळे तर महाराष्ट्रातच ना, महाराष्ट्रातच त्यांच्याविषयी अशी वक्तव्य केली. तर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांचं हे दायित्व होतं की त्यांनी स्वतःहून दखल घेऊन याविषयीची तक्रार दाखल करून घ्यायची होती. आज जवळजवळ महाराष्ट्रात 25 ठिकाणी पोलीस तक्रारी दाखल झालेल्या आहेत, तरीसुद्धा पोलिसांनी FIR दाखल केलेलं नाही. त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की कुठेतरी व्यवस्था हिंदू विरोधी झाली आहे का? जरी सरकार हिंदुत्ववादी असली विचारांची, तरी व्यवस्था जे पोलीस आणि प्रशासन सांभाळणारे लोक आहेत त्यांच्याविषयी, त्यांना हिंदूंच्या सेंटिमेंट्सविषयी, भावनांविषयी काहीच वाटत नाही का? त्यामुळे कुठेतरी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली होते. हे महाराष्ट्रातल्या सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून तुमच्यावर जबाबदारी आहे. तर संघटनेतर्फे या संस्थेतर्फे कशा प्रकारे विरोध केला जातो? काही चळवळ तुम्ही हे करताय का, किंवा तुमच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली आहे का? निश्चित आम्ही 1 ऑक्टोबरला मी सनातन धर्मरक्षक हे अभियान आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात 28 जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केलं आहे. या अंतर्गत आज 18 तारीख आहे तर मला 19 तारीख आहे. जो 25हून अधिक ठिकाणी पोलिसांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुंबईला शिवाजी पार्कला 1 तारखेला आम्ही पहिली तक्रार दाखल केली. त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यात, नंदुरबार, जळगाव, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी झाल्या आहेत. और संभाजीनगरला झाली, रत्नागिरीत झाली. त्यामुळे 25हून अधिक ठिकाणी या तक्रारी दाखल झाल्या. तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलीस सांगतात की या संदर्भातले आदेश आमच्याकडे नाही आहेत, तुम्ही न्यायालयातनं ह्याची हेट स्पीच दाखल करून द्या. त्यामुळे लोकांमध्ये आता आम्हाला जागृती करणं आवश्यक आहे. मी सनातन धर्मरक्षक अभियानाच्या अंतर्गत आम्ही पोलिसांमध्ये तक्रारी दाखल करतोय.
समाजातल्या हिंदू समाजाला हे षडयंत्र काय आहे, हिंदू धर्माच्या विरोधातच का बोललं जातं एकाच वेळी, म्हणजे एक पद्धतशीरपणे षडयंत्रपूर्वक हिंदू धर्माला लक्षित केलं जातंय आणि त्याच्या मागचे कारणं काय आहेत, या दृष्टिकोनातनं आम्ही गेले काही दिवस झाले महाराष्ट्रामध्ये व्याख्यानं, बैठका यांच्या माध्यमातून कार्य करत आहोत. अलीकडे जो सनातन धर्म नष्ट करण्याचं अर्बन नक्षलवाद्यांचं षडयंत्र या व्याख्यानमालेला अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळत आहे आणि जवळजवळ महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही व्याख्यानमाला ऑक्टोबर महिन्यात आम्ही आयोजित केलेली आहे, ज्यातनं समाजातले वेगळे प्रतिनिधी बार असोसिएशन्समध्ये होत आहेत, चेंबर ऑफ कॉमर्समध्ये हे लेक्चर्स होत आहेत. त्यामुळे व्याख्यानंही होतातच आहेत, बैठका होत आहेत, म्हणजे समाजातला एक प्रतिष्ठित वर्ग या अभियानात जोडला जात आहे, हे मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. पण सोशल मीडियावर इतर धर्मियांबद्दल देखील विरोध केला जातो, काही आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात, म्हणजे नो डाऊट की म्हणजे काही असं एखादी घटना घडते, जसं तुम्ही उमेश कोल्हेंचा प्रकरणाबद्दलचा उल्लेख केला होता, तर त्याच्यानंतर सोशल मीडियावरती पण दुसऱ्या धर्माबद्दल म्हणजे वादग्रस्त वक्तव्य झाली, तर विरोध तर त्यांची याला होत म्हणजे त्यांच्याही धर्माला होतो आहे, हेट स्पीच हिंदू धर्मियांकडनं पण होत आहे, याबद्दल काय सांगाल? ते पहिले स्पष्ट आहे की आपल्याकडे कायदा समान आहे, हिंदू समाज हा कायदाप्रिय आहे, त्यामुळे बहुतांश वेळा आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याकडे सगळी इंटेलिजन्स काम करत असते, पोलीस यंत्रणा काम करत असते. आज 30 गुन्हे दाखल झालेच आहेत ना हिंदूंवर. माझं म्हणणं हेच आहे की कायदा जर सगळ्यांना समान आहे तर हिंदू विरोधी बोलतात त्यांना पण लागू झाला पाहिजे आणि अन्य पंथीयांच्या विरोधात जे बोलतात त्यांच्या विरुद्ध पण लागू झाला पाहिजे. कायदा जर या देशात सगळ्यांना समान आहे तर फक्त हिंदूंवरच का कारवाई होते हा आमचा प्रश्न आहे. कारण बोललं तर सगळीकडे जातंय पण कारवाई फक्त हिंदूंवर होते. तुमचा जो प्रश्न आहे की हिंदूंवर बोललं जाणं अयोग्य तर अयोग्य आहे, पण कारवाई मग हिंदूंवर होतेच आहे ना. आमचा प्रश्न आहे की अन्य पंथीय जे बोलत आहेत सरतनसे जुदा, ते डायरेक्ट ॲक्शन प्लॅन पण करतायत, ॲक्शन पण देत आहेत त्या दृष्टिकोनात, त्याविषयी कारवाई कुठे होते मला सांगा. न्यायालयीन लढाई लढली जात आहे का तुमच्या संस्थेकडून? निश्चितच आम्ही काही याचिका वगैरे दाखल करण्यात आली आहे का? नाही, कसं असतं की पहिले तुम्हाला याचिका दाखल करताना तुम्हाला ठिकठिकाणी समाजाने काय केलं, जनहित याचिका कधी होते जेव्हा समाजाची व्यापक मागणी असते. तर आज या अभियानाच्या अंतर्गत आम्ही पोलीस तक्रारी दाखल करत आहोत. या पोलीस तक्रारींचा कॉग्निझन्स पोलिसांनी काय घेतला या दृष्टिकोनातनं आमच्याकडे जेव्हा अधिकार येईल तेव्हा आमचं याचिका ड्राफ्ट होईल. तर याचिकेची पहिली पायरी आजच्या काळात या महिन्यात सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. आम्ही जळगावमध्ये आता पोलिसांनी FIR दाखल नाही केली म्हणून आम्ही तिथल्या जिल्हा दंडाधिकारी ह्याच्यात न्यायालयात गेलेलो आहोत की जिथून आम्ही त्या FIR तरी दाखल करून घेत आहोत. FIR दाखल करून घेण्यासाठी कनिष्ठ न्यायालयात जाणं ही एक गोष्ट वेगळी झाली आणि जनहित याचिका म्हणून या व्यापक षडयंत्राच्या विरुद्ध महाराष्ट्रातील व्यवस्थेने कार्यान्वित होणं यासाठी दुसरं कार्य आम्ही पुढच्या महिन्यात करणार आहोत. कारण त्याच्यासाठीची जी आवश्यक पृष्ठभूमी असते, ते डॉक्युमेंटेशन असतं, ते सगळं तयार करावं लागतं. सरकारने कुठे कारवाई केली कुठे नाही केली हे दाखवावं लागतं, तेव्हा ती याचिका ॲडमिट होते. त्यामुळे न्यायालयात एखादी याचिका करायची तर त्याला एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया असते. तर त्या प्रक्रियेतलं पहिलं चरण या ऑक्टोबर महिन्यात सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. बरं, तुमच्या संस्थेच्या शिष्टमंडळाने लोकप्रतिनिधींची भेट घेण्याचा काही प्रयत्न केला आहे का त्यांच्या कानावर? जो महाराष्ट्रातल्या 12 आमदारांच्या आम्ही भेटी घेतल्या आहेत या संदर्भातल्या. महाराष्ट्रातल्या म्हणजे जो 6 जिल्ह्यांमधल्या कलेक्टरच्या भेटी आम्ही घेतल्या आहेत की कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्या विषयाशी संबंधित आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यांच्या कलेक्टरशी आम्ही चर्चा करून याविषयी पोलीस तक्रार दाखल व्हावी यासाठीचं आमचं निवेदन दिलं आहे शिष्टमंडळाच्या वतीने. आता आम्ही पाहत आहोत की ते काय कारवाई करतात. पुढील वर्षी इलेक्शन आहे 2024मध्ये, लोकसभा आणि विधानसभेचं पण, तर त्या दृष्टिकोनातून हे घडून आणण्यात येतं असं नाही वाटत तुम्हाला? नाही, ह्याच्यात लक्षात काय घेतलं पाहिजे ना की आपल्याकडे ना फार राजकीयकरण झालेलं आहे एखाद्या गोष्टीचं. म्हणजे तुम्ही मगाशी पण सुरुवातीला सांगितलं की व्होट बँकचं राजकारण हे आपल्याकडे देशात नेहमीच प्रबळ राहिलेलं आहे आणि साधारणतः सेक्युलरवादी पक्ष हे नेहमीच अल्पसंख्याकांच्या मतावर किंवा एकगठ्ठा मतांवर आपण म्हणूया व्होट बँकेवर जिंकत असतात. त्यामुळे हिंदू धर्माला टार्गेट करणं, हिंदू धर्माला लक्ष करणं, हिंदू धर्माला हीन लेखणं किंवा त्यांच्या संघटनांना, विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांच्यावर हल्ले चढवून अल्पसंख्याकांना खुश करणं यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या केल्या जात असतात. त्यामुळे ही जी 5 वक्तव्य सलग आलेली आहेत 5 दिवसांमध्ये, त्याच्यामागे याविषयीचा एक कारण म्हणजे ह्याची विचार प्रक्रिया या राजकीयसुद्धा असू शकते असं म्हणायला वाव आहे. आणि पुढच्या वर्षीच्या निवडणुका लक्षात ठेवूनच या दृष्टिकोनातनं हे असं केलेलं पण असू शकतं. मात्र याचा शोध व्यवस्थेने घेतला पाहिजे. हा शोध घेणं समाज म्हणून, सामाजिक संस्था म्हणून आमचं दायित्व नाही आहे, कारण आम्ही राजकीय कार्य करत नाही, आम्ही सामाजिकच काम करतो.
ज्यांनी वक्तव्य केली ते देखील लोकप्रतिनिधी आहे. कधी तुम्हाला असं वाटलं नाही का की त्यांच्याशी जाऊन चर्चा करावी आणि थेट प्रश्न विचारून म्हणजे एक शांततापूर्वक चर्चा करून किंवा असं वक्तव्य करण्याचं कारण काय, असं काही तुम्ही त्यांना विचारावं असं वाटलं नाही? नाही, मुळातच चर्चा कोणाशी केली जाते? चर्चा करण्यासाठी दोन समसमान व्यक्ती एकमेकांशी किंवा एकाच ह्याच्यावर व्यासपीठ होण्याची तयारी असेल तेव्हा केली जाते. आपल्याकडे इतके उथळ आमदार आणि पत्रकार असतात की ज्यांच्याशी चर्चा करणं शक्यच नाही. म्हणजे विशेषतः मी जितेंद्र आव्हाड आणि निखिल वागळे यांचं हे देतो, कारण त्यांनी आपल्या आयुष्यभर टी व्ही चॅनल्सवर पण इतकी उथळ वक्तव्य दिलेली आहेत. ती चर्चा कुठल्या अंगाने करणार? त्यामुळे जो अंतर्मुख प्रवृत्तीचा व्यक्ती असतो किंवा जो समजदार व्यक्ती असतो, चर्चा त्याच्याशीच होते. बाकी अन्य राज्यांच्या विषयी बोलू शकत नाही, कारण अन्य राज्यात जाण्यासाठी त्या दृष्टिकोनातून तयारी करावी लागते. आमचं कार्य आज आम्ही महाराष्ट्रात हे अभियान सुरू केलं आहे. कदाचित भविष्यात आम्ही अन्य राज्यात जेव्हा उभं करू तेव्हा आम्ही निश्चित प्रयत्न करू. परंतु आज महाराष्ट्राचा विचार करता आमदार आणि पत्रकार यांची जी आजची मानसिकता आहे, उथळ मानसिकता, त्याच्यात त्यांच्याशी चर्चा करण्याची त्या पात्रतेचेच नाही आहेत. त्यामुळे करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मान्य आहे की तुमचा जो विरोध आहे या सगळ्या याला, पण सामाजिक सलोखा बिघडेल असं नाही वाटणार? अरे, सनातन धर्माच्या विरोधात वक्तव्य होत आहेत. आम्ही आमच्या अभिमानासाठी आम्ही कुणा अन्य पंथीयांवर ना टीका करत आहोत, ना अन्य पंथीयांच्या अधिकार मागून घेत आहोत, असं काहीच नाही आहे. माझ्या धार्मिक भावना, मी सनातन धर्म श्रद्धाशील आहे, माझ्या भावना दुखवल्या जात आहेत म्हणून आम्ही पोलिसात जाऊन तक्रार करतो. याच्यात कुठला सामाजिक सलोखा बिघडणार आहे? कुठलं काय होणार आहे? कुठल्याही धर्माच्या विरोधात आम्ही बोललेलं नाही आहे. बरं, कुठल्या धर्माकडनं आम्ही वेगळी अपेक्षा केली नाही आहे. आम्ही फक्त एवढीच अपेक्षा केली की आम्ही या देशात राहतो, आम्ही बहुसंख्येने राहतो, आमचा श्रद्धेचा धर्म सनातन धर्म आहे, याचं रक्षण करा. आणि त्याच्यासाठी आम्ही पोलिसात तक्रारी दाखल करतोय, व्याख्यानमाला घेतोय. आम्ही कुठल्याही अन्य पंथीयांवर, अन्य धर्मियांवर टिप्पणीसुद्धा करत नाही. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही. उलट हिंदू समाज हा नेहमीच सहिष्णू राहिला आहे. आम्ही काय कधी सर्तन से जुदा या घोषणा दिलेल्याच नाही आहेत. आमच्याकडे कधी काफिरांना ठार मारा अशी भाषाच नाही आहे. आम्ही तर विश्वशांतीसाठी काम करणारी माणसं आहोत. म्हणजे जो काही तुमचा विरोध आहे किंवा जे काही अभियान तुम्ही सुरू केलं आहे हे कायदेशीर मार्गानेच राहील? अगदी लोकशाही मार्गाने आहे. लोकशाही मार्गानेच तक्रारी करणार आहोत, लोकशाही मार्गानेच जागृती करत आहोत आणि आपल्याच समाजात करत आहोत. अन्य पंथीयांच्या समाजात पण जात नाही आणि अन्य पंथीयांच्या विरुद्ध सुद्धा आम्ही बोलत नाही आहोत. कारण समाजात जे विघ्न पोहोचवत आहेत, घातक वक्तव्य करणारे सुद्धा हिंदूच आहेत, हे दुर्भाग्याने आम्हाला सांगावंसं वाटतं. आपला देश विविधतेनं नटलेला आहे. अनेक धर्मीय आनंदानं गुण्यागोविंदानं राहतात. कोणाच्या काही वक्तव्यांनी समाजात तेढ निर्माण होते, त्यामुळे ॲक्शन विरोधात रिॲक्शन होते. त्यामुळे युसेनतर्फे सर्वांनाच हे आवाहन करील की अशा प्रकारची वक्तव्य कोणी करू नका आणि असे जर सोशल मीडियावर आले असेल तर ते फॉरवर्ड करू नका. आणि आज आपल्यासोबत होते सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस. त्यांनी देखील आवाहन केले आहे आणि त्यांनी देखील आपली रूपरेषा सांगितली आहे की कायदेशीर मार्गानंच ते या सर्व घडामोडींचा विरोध करतायत. तरी देखील सामाजिक सलोखा कायम राहावा आणि या सर्व गोष्टींचा विरोध व्हायलाच हवा. वक्तव्य जर झाले नाही तर त्याची रिॲक्शन होणार नाही आणि सामाजिक सलोखा हा टिकून राहील. आजच्या भागात इतकंच. पुन्हा भेटूया खास व्यक्तींसह, खास विषयासह युसेन विशेष या कार्यक्रमात. नमस्कार.